ते दोन्ही जिंकलेले संघ आपण पाहतोय, ग्राथिक्स जायंट्स आणि हार्दिक स्पोर्ट्स हे दोन्ही संघ आपण पाहतोय. या दोन संघांमध्ये आपण ही मॅच आहे फाईट. 40 धावांचं आव्हान आहे आणि आव्हान पेलण्यासाठी आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट्स संघाची सळावीची जोडी आपण पाहतोय. विराज पाटील आणि सुनील वाघमारे ही जोडी मैदानामध्ये जात आहे. अतिशय दमदार आयोजन, दमदार नियोजन आपण पाहतोय. केगाव क्रिकेट क्लब आयोजित केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आजची ही तिसरी मॅच आपण पाहतोय. जिंकलेले दोन्ही संघ एका बाजूला आपण पाहतोय ग्राथिक्स जायंट्स आणि हार्दिक स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये ही लढत आहे. एक इनिंग झाली आहे. 40 धावांचं छोटंसं आव्हान आहे. 6 षटकामध्ये 36 चेंडूमध्ये 40 धावा काढायच्या आहेत. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल. परंतु जर पाहिलं ना ग्राथिक्स जायंट्स संघाने चांगल्या टप्प्यावर चांगल्या पद्धतीने भेदक गोलंदाजी जर केली ना तर नक्कीच मॅचमध्ये मजा येणार आहे. परंतु कधी कधी मॅच आहे ना हाय व्होल्टेज मॅच होते, लो स्कोर असेल तेव्हा तशाच प्रकारची मॅच होईल का या मैदानावर पाहायला लागेल. नक्कीच अतिशय दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. या 4 दिवस चालणारा केगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचं पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय PTC यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. अतिशय दर्जेदार क्लॅरिटी आपल्या PTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैभव कडू यांनी ही दिलेलं यूट्यूब लाईव्हची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा केगाव क्रिकेट टीमच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया, इनिंग्स एक झालेली आहे. दुसऱ्या इनिंग्सला सुरुवात होते. गोलंदाजाचं नाव आहे राकेश ठाकूर येतोय, 40+ गोलंदाज. नक्कीच पाहूया पहिला गोलंदाज असेल 40+ गोलंदाज राकेश ठाकूर. 40 धावांचं आव्हान आहे, पेळायचं आहे. सलामीची जोडी विराज आणि सुनील वाघमारे ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे. पहिला चेंडू जोरदार प्रहार केला होता परंतु तितकाच भन्नाट वेग पाहायला मिळाला चेंडू मागे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मात्र पहिला चेंडू डॉट केला जातो आहे आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तिसरा सामना आपण पाहतोय. यानंतरचा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. पहिली मॅच आणि दुसरी मॅच जे लॉस झालेले आहेत त्यामध्ये टॉस होणार आहे. जोरदार फटका पाहतोय आपण तर मात्र सेफ झोन मध्ये फटका पडलाय. मात्र या 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने आपलं खातं खोलले सुनील वाघमारे या खेळाडूंनी. परंतु पाहू लागेल कशा प्रकारे 40 धावांचं आव्हान पेललं जाईल. तर पहिल्या मॅचचा लॉसर आणि दुसऱ्या मॅचचा लॉसर हे 2 लुझर एकमेकांसमोर खेळणार आहेत. पुढची मॅच असेल रियांश 74 स्ट्रायकर्स, आर्मॅको रियांश 74 स्ट्रायकर्स कर्णधार. आणि त्यानंतर पहिल्या मॅचचा लुझर भूषण चॅलेंजर. या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी यायचं आहे. चला, भूषण चॅलेंजर्स आणि आर्मॅको रियांश 74 स्ट्रायकर्स या दोन्ही संघाने आपण टॉस साठी यायचं आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय. आताचा चेंडू नक्कीच जबरदस्त उचली देणारा भेदक गोलंदाजी, भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या ग्लव्स मध्ये. चेंडू शांत होतोय, निसावतोय. धावसंख्या स्थिर आहे ती 2 वर. 2 धावा धावफलकावर लागतायत. 40 धावांचं आव्हान आहे आणि इथं फटका फसलाय. पाहूया झेल आहे का आणि नाही, सेफ झोन मध्ये पडतोय. 1 धाव घेतली गेली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पहिला मॅच जर पाहिला आपण, पहिली मॅच पण हार्दिक स्पोर्ट्स या संघाने जिंकली होती आणि त्यानंतर पहिली मॅच पाहिली आपण ग्राथिक्स जायंट्स संघाने. तर समोरच्या संघाला भूषण चॅलेंजर संघाला सुद्धा 40 वर थांबवलं होतं. सुरेख गोलंदाजी, लॉर्ड अपील आहे, उंची आहे चेंडूला, पंचांनी सांगितलंय हाईट आहे आणि त्यामुळे चेंडू डॉट केला गेलाय. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. या ठिकाणी आपण 40+ संघाचा आपण पाहतोय राकेश ठाकूर.
जोरदार फटका मारलाय, हवेत आहे झेल. पाहूया झेल येते जा आणि इथं मात्र झेल धरणीला दान. या ठिकाणी झेल मात्र वारंवार या मैदानावर सोडल्या जात आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय राकेश ठाकूर याची गोलंदाजी जर पाहिली ना तर इथं फक्त आणि फक्त दिल्या 6 धावा. 6 धावा देऊन हे षटक संपवलं गेलंय. ऐकूया एक सुंदर गीत. थँक्यू व्हेरी मच डीजे. आपण या ठिकाणी जातोय. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात राकेश ठाकूर 40+ गोलंदाज चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 6 धावा दिल्यात. पाहूया अजूनही 34 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय प्रथमेश. या गोलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी केली होती. भेदक गोलंदाजी, हायस्पीड गोलंदाजी आणि मॅजिकल स्पेल ज्याच्या माध्यमातून पाहिलं 4 फलंदाज ज्यांनी बाद केलं होतं, 4 विकेट मागच्या सामन्यात घेतलं, त्याच पद्धतीची गोलंदाजी आता प्रथमेशला करावी लागेल. प्रथमेशचा पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर, लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या पुढे सरकते. 7 धावा धावफलकावर लागतायत. गोलंदाजीची धारधार तीक्ष्ण गोलंदाजी करावी लागेल. मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने केली ना गोलंदाजी, तशीच गोलंदाजी या सामन्यात करावं लागेल. कारण हा छोटासा स्कोर समोरच्या संघाला डोंगरासारखा ठेवावा लागेल. डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय चेंडू, परंतु सर्कलमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू पाहिलाय, अडवला जातोय. तिथपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. आजच्या या स्पर्धेचा नक्कीच केगाव प्रीमियर लीग या स्पर्धेनिमित्त खास मला या स्पर्धेचं धावतं समालोचन करण्याची संधी आमचे स्नेही मित्र संदीपजी तांडेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानेन. सातत्याने उरण भागात जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्यांच्या माध्यमातून मला कॉल दिले जातात. असे आमचे स्नेही मित्र संदीपजी तांडेल अण्णा यांच्या माध्यमातून आज हा कॉल त्यांनी दिलाय, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. प्रथमेशचा पुढचा गोलंदाज चेंडू पाहतोय. टॉससाठी यायचा दोन करण्यात विनंती आहे. प्रथमेश पुढचा चेंडू, सुरेख चेंडू पायातला टाकलेला चेंडू ग्लास केलाय. आणि एक धाव घेतली गेली आहे. किती आले? 8 झाले ना. 9 धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे, परंतु पाहावं लागेल 40 धावांचं आव्हान आहे. विकेट घ्यावे लागतील. नक्कीच ग्राफिक जायंट संघाच्या गोलंदाजांना विकेट घ्यावे लागतील. डिफेन्स पद्धतीने सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय. विराज पाटील हा खेळाडू कॅप्टन आहे संघाचा. सेन्सेबल क्रिकेट, वन हँड मॅच घेऊन जातोय. शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न असतो या खेळाडूचा आणि माइंडमध्ये विचार असतोय की प्रत्येक षटकामागे किती धावा काढायच्या, किती स्कोर्स आहे, आपल्याला शेवटपर्यंत मैदानावर राहणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय. फटका फसलाय, टायमिंग चुकली आहे. फॉलो थ्रो मध्ये झेल टिपतोय स्वतः गोलंदाज. या ठिकाणी पाहतोय आपण प्रथमेश कॉटन बोल्ड घेतोय. पहिला विकेट घेतला जातोय या ठिकाणी, नक्कीच आपण पाहतोय. आणि या ठिकाणी शुभारंभ केलाय विकेटनी. डीजे
मच डीजे. नवीन फलंदाज सुजल पाटील मैदानामध्ये येतोय. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो वाईटचा. आणखी एक अतिरिक्त धाव. धाव संख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. 11 वर जाऊन पोहोचली आहे. सॉरी 11 धावा धावफलकावर लागतायत. धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय. जोरदार प्रहार केलाय. पाहावं लागेल झेल आहे का, परंतु सेफ झोन पडलाय तिथं मात्र पाहतोय आपण या ठिकाणी. बारा धावसंख्या धावफलकावर लागते आहे. असं वाटलं होतं की मोठा फटका चाललाय, परंतु आतमध्येच होता चेंडू. कॅच घेणं गरजेची होती, परंतु कॅचला जाताना तिथं मोठा कांडा आहे, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम फलंदाजाला क्षेत्ररक्षकाला झालाय. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश. विराज पाटीलसाठी सेन्सेबल क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू पुल केला आहे. इझिली खेळण्याचा प्रयत्न आहे. पाहतोय आपण. एक धाव घेतली. दुसरी धावचा कॉल. धावचीची संधी पाहावं लागेल, परंतु सुखरूपपणे स्क्रीज मध्ये पोहोचतोय या ठिकाणी खेळाडू का. थर्ड अंपायर आपण पाहतोय काय असेल. ऑन स्क्रीन डिसिजन आपण पाहतोय. तिसरा अंपायर एकदम क्लोज डिसिजन आहे. पाहावं लागेल. नॉट आउट. थँक्यू. षटक या क्रमांकात षटक क्रमांक 2 इथं समाप्त होतोय. 14 धावा धावफलकावर लागत आहेत. 2 षटकाच्या अखेरीस 14 धावा आपण पाहतोय. चला टॉस साठी यायचं आहे प्लीज. अॅरामाको रियांश 74 स्ट्रायकर्स आणि भूषण चॅलेंजर्स कर्णधार टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे. हर्षद आपण टॉस साठी यायचं आहे. गोलंदाज नवीन गोलंदाज आतिश कर्णधार. या ठिकाणी पाहतोय फटका फसलाय, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि या ठिकाणी एक धाव दिली जाते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर लागतायत. 15 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे ग्राफिक जायंट्स या संघाची. परंतु पाहूया 40 धावांचं छोटंसं आव्हान आहे आणि आव्हान पेलताना मात्र इथं थोडंसं जड जातोय की काय हार्दिक स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. अतिशचा डांगसिंग डाऊन पुढे जाऊन फटका मारलाय. फटका फसलाय. झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपली जाते. दुसरा हादरा, दुसरा दणक आणि दुसरा मावळा बुरजावरून डाचल तो जायंट्स ग्राफिक जायंट्स संघाचा. डीजे पाहूया आपण. टॉस करण्यासाठी विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये. विनंती असेल प्रकाश मात्रे सरांना की आपल्या आवाजामध्ये आपण टॉस घ्यायचा आहे बॉक्स मध्ये. नाणेफेकी चालू आहे. नाणेफेकी भूषण चॅलेंजर वर्सेस
आरामको कोणी भूषण चॅलेंजने नाणेफेकी जिंकलेली आहे. अर्षद फिल्डिंग करतो. भूषण चॅलेंजने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. गडी बाद झालेला आहे तिकडे. इथं मात्र पहा पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट पडतोय. मॅच मध्ये मजा येणार आहे. मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. पकड बनवण्याचा प्रयत्न आहे ग्राथिक जायंट संघाचा. डीजे भूषण चॅलेंज नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तुम्ही त्यांना किती वेळा रोखण्याचा प्रयत्न करा. कमीत कमीच रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का आता बॉलिंग पण चांगलीच होत, विकेट तापलेली आहे, त्याच्यामुळं बॉलिंग पण चांगली होईल. आणि आम्ही एक मॅच हारलो आहे तर आम्हाला पण प्रेशर आहे, त्यांना देखील प्रेशर आहे. तर बघूया कोण आमच्यात काय होतं. बरोबर आहे, कारण का आता जो हारेल तो बाहेर जाईल. या केगाव प्रेम पुन्हा तुम्हाला 365 दिवस वाट बघायला लागेल याची. आता आर्मी का रियांशी 74 तुमचं काय म्हणणं आहे, कितपर्यंत धाव करणार. आम्ही पण जास्तीत जास्त आता मागच्या मॅचला पण चांगली बॅटिंग झाली होती. 70+ रन मारण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आम्हाला बॉलिंगला तेवढं येणार ना. तुम्हाला दोघांनाही अधिक शुभेच्छा. सामन्याकडे बोलूया. थँक्यू सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पाहतोय आपण इथं मात्र मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे जबरदस्त. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले जातात अतिश या खेळाडूकडून. हॅट्रिकची संधी. वा क्या बात आहे, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. हॅट्रिकची संधी होती मात्र लॉर्ड ऑफ हिल पंचांवर काय परिणाम नाही आहे. चेंडू डॉट गेलाय, जखडून ठेवलाय, परंतु इथं पाहिजे आपल्याला. पाहतोय आपण 20 चेंडू 25 धावांची गरज, परंतु अशाच प्रकारची जर विकेट घेतला आले ना येतं ग्राथिक जायंट संघ, तर पूर्णपणे हार्दिक स्पोर्ट्स संघाला कार्पेट ग्राउंड शॉट येतोय. मिड विकेट क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावचा कॉल नाकारला जातोय विराज पाटील. कॅप्टन आहे, संघाचा कर्णधार आहे आणि संघाला उभारून ठेवलंय, थांबून ठेवलंय. तर नक्कीच मागच्या प्रीमियर लीगला 2025 मध्ये सुद्धा याच संघाने कमबॅक केलं होतं. अवघ्या 40 धावाच होत्या, 36 धावा डिफेंड केल्या होत्या. तर 36 धावा डिफेंड होतील काय, तोच इतिहास घडवला जाईल का. नक्कीच ग्राथिक जायंट्सच्या माध्यमातून, कारण इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हे पाहावं लागेल या मैदानावर. आणि इथं पहा प्रेशर टाकला जातोय प्रत्येक चेंडू मागे. पूर्णपणे गोलंदाजी हवी झाली आता मात्र या षटकात. अतिश ठाकूर या गोलंदाजांनी अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी केली आहे. 2 विकेट आणि धावा दिल्या 2 आणि जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पाहूया. थँक्यू डीजे.
ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. आपण पाहतोय ही मॅच थोडीशी फसलेली आहे का या ठिकाणी. हार्दिक स्पोर्ट्स आणि ग्राथिक जायंट्स या दोन संघांमध्ये ही मॅच लगती आहे. पाहावं लागेल धावसंख्या जर पाहिल्या ना आपण 16 धावा धावफलकावर लागल्या आहेत आणि 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. तिसरं षटक पुन्हा एकदा प्रथमेश, ज्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये सुद्धा टाकली होती तोच गोलंदाज. कधी कधी लो स्कोर हाय व्होल्टेज मॅच होते ना, त्या पद्धतीची मॅच पाहायला मिळेल का या ठिकाणी. जर विराज पाटीलचा विकेट जर घेतला ना या संघाच्या गोलंदाजांनी तर मात्र मॅच मध्ये पकड निर्माण केली जाईल. परंतु विराज पाटील कर्णधार आहे, खांद्यावर ओझं घेऊन शेवटपर्यंत लढण्याचा मनसुबा त्याचा आपण पाहतोय. त्याच पद्धतीची या ठिकाणी आपण फलंदाजी आपण सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय. प्रथमेश पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावाचा कॉल आहे का नाहीये, नाकारला जातोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली गेली आहे. 17 धावा धावफलकावर लागतायत या ठिकाणी. हवेची पूर्णपणे 7 डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला आता असेल 17 धावसंख्या धावफलकावर. रिव्ह्यू ओके, बघायचं आहे रिव्ह्यू. हा नो बॉल नाही आहे, पॉपिंग क्रीज आहे ना ती सोडून पुढे खेळलेला आहे आणि त्यामुळे हा नो डिसिजन देऊ शकत नाहीये. ओके, तर फेअर डिलिव्हरी आहे. जाऊया पुन्हा एकदा स्टार्ट अप गेम. डावखुरा हाताचा विराज पाटील कॅप्टन स्ट्राईकला असेल. प्रथमेशचा पुढचा चेंडू राईट राऊंड द विकेटचा मारा. फसवला गेलाय, फसवलाय या फलंदाजाला, फसवला गेलाय. स्लोवर जादू ज्याला म्हणतो ना, चेंडूवर बोटांची जादू विखरली गेली आहे. पूर्णपणे चेंडूचा स्पीड कमी केला गेलाय आणि दांडा उडवला जातोय. इथं मोठा मासा घालायला लागलाय डीजे. ज्या विकेटची गरज होती ना या ठिकाणी ग्राथिक जायंट संघाला तो विकेट मिळालाय. काय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. प्रथमेश पहिलं षटक टाकलं होतं, 2 धावा दिल्या होत्या, 2 विकेट आपण पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 8 धावा 1 विकेट घेतला होता. यानंतर तिसरं षटक टाकलं गेलं, 1 धाव 1 विकेट आणि विकेट कोणाचा, कर्णधार विराज पाटील या खेळाडूला डगआउट मध्ये पाठवलं गेलं आहे. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे कारण या ठिकाणी फक्त आणि फक्त धावा झाल्या 17, 4 बाद 17. इथं मात्र बॅकफुटला ढकललं गेलं हार्दिक स्पोर्ट्स संघाला. ही मॅच रंगत आहे, या मॅच मध्ये मजा येणार. कारण कधी कधी म्हणतो ना मी की लो स्कोर हाय व्होल्टेज मॅच ही पाहायला मिळेल का. आणि सांगितलंय की आत्ताच मगाशी आलेले स्टेजवर दादा यांनी सांगितलंय की मागच्या प्रीमियर लीग मध्ये याच संघाने करामत केलेली आहे. 40 धावांचं आव्हान, 36 धावांचं आव्हान हे शाबूत ठेवलं होतं, म्हणजे डिपेंड केलं होतं. तसाच पुनरावृत्ती इतिहास घडवला जाईल का पाहूया. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर, वा क्या वा, ते भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडू मागे जकडून ठेवलाय. गेलेला फलंदाजाची मनसुबा होता की चेंडूला फक्त दिशा द्यायची होती, बॅट लावायचं होतं चेंडूला, परंतु घाबरलेला खेळाडू चेंडू सोडतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅनिंग आहे समजावला. पाहूया जबरदस्त गोलंदाजी. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. हा चेंडू थोडासा डेड बॉल करावा लागेल घोषित. बेल्स पडलेले आहेत, हा चेंडू गृहीत धरला जाणार नाहीये. बेल्स पडलेले आहेत स्टंपवरच्या, त्याच्यामुळं हा डेड बॉल. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी प्रथमेश या खेळाडूची आपण पाहतोय. मॅच मध्ये जिवंतपणा आणलाय कारण इथं पाहतोय आपण 4 विकेट आतापर्यंत गेलेत. पुढचा चेंडू
फसलाय पुन्हा एकदा जेल आहे आणि पुन्हा एकदा फसवलाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. विकेट आलाय पुन्हा एकदा 5वा. डीजे थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा जेल आहे आणि हॅट्रिक साजरी नाही ना. नाही हॅट्रिक नाही. आणि इथं मात्र पाहतोय आपण काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पूर्णपणे लो स्कोर हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रथमेश या गोलंदाजाची या संघासाठी ग्राथिक जायंट संघासाठी या खेळाडूला घेतलं होतं आणि काय सुवर्ण संधीचं सोनं केलंय या गोलंदाजाने. 40 धावा डिफेंड करताना अर्धे पाहतोय आपण 6 फलंदाज बाद झालेले आहेत या ठिकाणी. दमदार कामगिरी मात्र या ठिकाणी केली गेली आहे. आता मात्र पाहतोय आपण मैदानामध्ये नवीन फलंदाज आपण पाहतोय विशाल पाटील आणि एका बाजूला असेल शैलेश पाटील. रोशन पाटील आणि विशाल पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. तर पाहूया ही मॅच मात्र टाईट होती आहे. ही मॅच मात्र टाईट होती आहे. यो चालू आहे का बघ याच्यामुळं. हॅट्रिकची संधी आहे. पाहूया प्रथमेश या गोलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजी भन्नाट वेग पाहायला मिळाला. एक अप्रतिम दर्जेदार मॅजिकल स्पेल पाहायला मिळतोय आपल्याला प्रथमेश या खेळाडूकडून. पूर्णपणे मॅच मध्ये जिवंत ठेवलंय. नक्कीच ग्राथिक जायंट्स या संघाने धावसंख्या 17 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅच होते मध्ये बोलते 12 चेंडू 23 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. काय मॅच रंगती आहे. काय मॅच जबरदस्त. प्रथमेश या गोलंदाजाचं वैशिष्ट्य सांगावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 4 विकेट घेतले होते आणि पूर्णपणे भूषण स्पोर्ट्स संघाची कंबड मोडली होती. त्यानंतर या सामन्यात सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट्स संघासमोर 4 विकेट घेतलेले आहेत. इथं सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा ठेवलाय तो म्हणजे प्रथमेश या गोलंदाजाने. पाहूया भन्नाट काम केलंय परंतु पुढचे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे मात्र त्यांच्यावर आहे. आतिश ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिलं षटक अप्रतिम दर्जेदार टाकलं होतं. 2 धावा देऊन 2 विकेट घेतले होते. हा स्पेल कसा टाकतोय पाहूया. बॅटची एज डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय आणि इथं मात्र एक धाव डिक्लर. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. 12 चेंडू 22 धावा. 11 चेंडू 22 धावांची गरज आता. 11 चेंडू 22 धावा. हा षटक आहे ना कमी धावांचं षटक जर गेलं ना तर मॅच मध्ये मजा येणार आहे. आतिश कुठचा चेंडू. फसवा चेंडू टाकला. जेल आहे पाहूया. जेल आणि सुरेख क्षेत्ररक्षण केलंय आणि या 2 धावा फलून काढल्यात आपल्या संघासाठी. नक्कीच मला वाटते तिथं प्रथमेशच आहे आणि त्या प्रथमेशनीच आपल्या संघासाठी नक्कीच धावा अडवल्यात. पाहतोय 20 धावा धाव फलकावर लागतायत. विजयासाठी हव्यात आता 20 धावा 10 चेंडू.
10 चेंडू 20 धावा. 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता. पण पाहतोय फलंदाजी थोडीशी जोखमीची झाली आहे मात्र इथं हार्दिक स्पोर्ट्स संघाची. आतिश ठाकूर पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. आतिशचा सुरेख चेंडू, फसवा चेंडू टाकला गेलाय. काय जबरदस्त प्लॅनिंग. यष्टी रक्षकाला डीप वरून क्लोज आणलाय आणि त्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा चाणक्य चप्पल प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा, 9 चेंडू 20 धावांची गरज. या कमीत कमी या षटकात कमीत कमी धावा देणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा आतिश ठाकूर हवेत आहे पात्र सेफ झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव घेतली गेली आहे. दुसरे धावाचा कॉल असेल आणि इथं मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. 22 धावा धावफलकावर लागतायत. विजयासाठी 8 चेंडू 18 धावा. विजयासाठी हव्यात 8 चेंडू 18 धावांची गरज. नक्कीच आतिश ठाकूर हा चेंडू चांगलं टाकतोय. पाहूया उरलेले 2 चेंडू कशा प्रकारे टाकले जातील, कशा प्रकारे हाताळले जाईल. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. वा भन्नाट वेग पाहायला मिळालाय. जबरदस्त चेंडू टाकलाय. डॉट चेंडूची सांगता. 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू 18 धावांची गरज. वाह क्या बात आहे. ही मॅच आहे ना, ही मॅच आणली आहे कोणी? या 2 गोलंदाजांनी, प्रथमेश आणि आतिश. ही मॅच लास्टच्या शेवटच्या षटकापर्यंत आणण्याचं काम. मी मगाशीच म्हटलं की कधी कधी मॅच आहे ना, लो स्कोर हाय व्होल्टेज मॅच ही होताना दिसते आहे. आणि नक्कीच गेल्या वर्षीचा इतिहास पुन्हा एकदा जागृत करण्याचा काम चालू आहे ग्राथिक जायंट संघाचा. उडवला गेलाय त्रिफला दांडी गुल. क्या बात आहे. काय जबरदस्त स्पेल, मॅजिकल स्पेल. डीजे होऊन जाऊ दे गाणी. काय मॅच रंगवली आहे. काय जबरदस्त. अभि कौतुक करेन या 2 गोलंदाजांचं. काय गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. या 4ही जे गोलंदाज आहेत ना, राकेश असो, त्यानंतर प्रथमेश, त्यानंतर आतिश, शेवटचं अंतिम षटक प्रीत ठाकूर. युवा गोलंदाज आहे, रायझिंग स्टार आहे. पाहूया या गोलंदाजावर दारो मदार असेल. कारण शेवटचं अंतिम षटक 6 चेंडू 18 धावा आणि चेसिंग कंपल्सरी चेसिंग आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. मी मगाशीच म्हटलं पहिल्या षटकापासून की कधी कधी मॅच ना लो स्कोर हाय व्होल्टेज मॅच होते. आणि प्रीत ठाकूर गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू 18 धावा. मात्र फलंदाज नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय संकेत ठाकूर आणि विशाल पाटील ही जोडी मैदानात. प्रहार केला. टायमिंग प्रॉपर झाली नाही. झेल आहे. पाहूया झेल मात्र धरणीला दान. सोपासा झेल, लॉलीपॉप झेल मात्र इथं धरणीला दान. उरलेले 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. धावसंख्या झाली आहे 24. ही झेल घेणं गरजेची होती. ही झेल घेतली असती ना, अजून प्रेशर आला असता हार्दिक स्पोर्ट्स संघावर. 5 चेंडू 16 धावा. प्रीत ठाकूर 10-12 बॉलांचा रनअप आयटम ओव्हर द विकेट समारा. प्रहार केलाय. पाहूया झेल आहे का पुन्हा एकदा. आणि इथं खराब क्षेत्ररक्षण. अतिशय लेझी क्रिकेट पाहायला मिळालाय. ही कॅच होती, ती कॅच कन्वर्ट करणं गरजेचं होते आणि झेली सुटली आहे. मॅच मध्ये येतोय हार्दिक स्पोर्ट्स संघ. कारण आता 28 धावा झाल्यात. 4 चेंडू
थँक्यू. अतिशय या दोन्ही चेंडूवर लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आहे आणि लेझी क्रिकेट मला आपल्याला 6 धाबा गेल्यात मित्रांनो. कारण इथं कॅच घेणं गरजेची होती, ती कॅच पण सुटली आणि चौकार पण गेला. उरलेले 4 चेंडू 12 धाबा मॅच मध्ये येतोय. हार्दिक स्पोर्ट्स मॅच मध्ये येतोय का? कारण फलंदाज आपण पाहतोय ज्या बॅट मधून आले आहेत, विशाल पाटीलच्या बॅट मधून आल्यात धाबा. मीठ ठाकूर 40 धाबा डिफेंड करतोय ग्राथिक जायंट संघ. परंतु इथं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे गेल्या टोटल 6 धाबा. दोन्ही झेल होत्या, ते दोन्ही झेल घेणं गरजेचं होतं. मॅच मध्ये जिवंतपणा आलाय हार्दिक स्पोर्ट्स संघ. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय. परंतु प्रीत ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर 10-12 पावलांचा रनअप. राईट ओव्हर द विकेटचा मारा. हा भन्नाट वेग पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार गोलंदाजी या चेंडूवर. मात्र डॉट अँड डॉट अँड डॉट. प्रेशर वाढलाय हार्दिक स्पोर्ट्स संघाच्या विशाल या खेळाडूवर. उरलेले आता 3 चेंडू 12 धाबा. म्हणजे टोटल तुम्हाला 3 चेंडूवर 3 चौके मारावे लागतील किंवा 2 मोठे षटकार. 3 चेंडू 12 धाबा. मोठा फटका येणं गरजेचं आहे या षटकात. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. गेर बदलावं लागेल विशाल या खेळाडूला. परंतु काय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. पुन्हा एकदा प्रीत ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेग. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केलेत. मॅच मध्ये शिरकाव केलाय या ठिकाणी ग्राथिक जायंट संघाने. काय जबरदस्त अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. प्रीत ठाकूर या गोलंदाजाने पूर्णपणे जखडून ठेवलंय. एक प्रकारच्या पायात बेडा घातल्यात या ठिकाणी हार्दिक स्पोर्ट्स संघाच्या. उरलेले 2 चेंडू 12 धावा. बिग शॉट, बिग हिट मारावे लागतील. जोरदार प्रहार 4 धावा. आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता आहे कारण आता चौकार मिळाला आहे. धावा संख्या पोहोचली आहे 32 वर. 8 धावांची गरज. 8 मारावा लागेल. एक चेंडू 8 धावा. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मी म्हणेन. प्रीत यांनी कमबॅक केलंय. ज्या धाबा डिपेंड करायच्या होत्या त्या धाबा डिपेंड केल्यात. कौतुक करावं लागेल जायंट्स. ग्राथिक जायंट संघाचं कौतुक करावं लागेल की 40 धावा डिफेंड केल्यात 6 षटकामध्ये. काय गोलंदाजी केली आहे. जखडून ठेवलंय हार्दिक स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना. फक्त 1 धाव. हा फटका आहे ना या डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. आणि इथं मात्र विजय होतोय. ग्राथिक जायंट संघ विजय होतोय. जबरदस्त कामगिरी केली आहे. मॅन ऑफ द मॅच आपण पाहूया कोणाला जाणार. मॅन ऑफ द मॅच येऊ द्या तो. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 2 षटक. वाह क्या बात आहे. म्हणजे अष्टपैलू काम केलंय या खेळाडूंनी. प्रथमेश ठाकूर